आपले सहर्ष स्वागत आहे माझे YouTube चॅनल माझी शाळा आनंदाई शाळा शाळा नंबर 1 उपळाई ठोंगे। तर आज आपण विद्यार्थी मित्रांनो पदावली हा इयत्ता 5वी स्कॉलरशिपला असणारा घटक आपण बघणार आहोत। पदावली म्हणजे काय तर एकाच गणितामध्ये उदाहरणामध्ये आपल्याला अनेक क्रिया कराव्या लागतात की ज्या क्रिया म्हणजे बेरीज वजाबाकी भागाकार गुणाकार। आतापर्यंत आपण पाहिलं होतं बेरजेची उदाहरणं आपण वेगळी सोडवली, वजाबाकीची गणित वेगळी सोडवली, गुणाकार स्वतंत्र केला, भागाकार भी स्वतंत्र केला। पण या पदावलीमध्ये अनेक प्रकारची क्रिया हे एकत्र दिलेल्या असतात। मग क्रिया जर एकत्र दिल्या असतील तर प्रथम कुठल्या क्रिया करायच्या त्याच्यासाठी एक सूत्र आहे ते म्हणजे कंचे भागू बेव पदावली। आणि त्याचं सूत्र म्हणजे कंचे भागू बेव। कंचे म्हणजे कंसाचे, म्हणजे अगोदर दिलेल्या उदाहरणामध्ये कंस सोडवायचा, नंतर भागाकार करायचा, गु नंतर गुणाकार करायचा, बे मग बेरीज करायची आणि नंतर वजाबाकी करायची। त्याला इंग्रजीमध्ये बोर्ड मास हा एक शब्द सुद्धा आहे। ब्रॅकेट ऑफ बीओ म्हणजे ब्रॅकेट ऑफ म्हणजे कंसाचे, डी मीन्स डिव्हिजन, एम मीन्स मल्टिप्लिकेशन, ए मीन्स ऍडिशन आणि एस मीन्स सबट्रॅक्शन। मग बोर्ड मास लक्षात ठेवा किंवा एक कंचे भागू बीओ। मग आपण उदाहरण सोडूया की जे उदाहरण आपल्याला समजेल। एकोणनव्वद गुणिले 15 अधिक 11 गुणिले 15। पहा ही पदावली आहे। ही पदावली सूत्रानुसार कंस इथं कुठंच कंस नाहीये, नंतर भागाकार पण कुठं नाहीये, गुणाकार आहे, जिथं जिथं गुणाकार आहे तिथं अंडरलाईन करून घ्या। त्याला रेखीय कंस असे पण म्हणतात, म्हणजे अगोदर हे सोडवायचे। मग 89 गुणिले 15 हे या पद्धतीने आपण करू शकतो। मग 89 गुणिले 15 तुम्ही साईडला करा आणि 11 गुणिले 15 करा, त्या दोन्हीची जे उत्तर येईल आणि त्या उत्तराची बेरीज केलं की तुम्हाला ते गणित येईल। अशा पद्धतीनं आपण ते उदाहरण सोडवायचं आहे। समजा एखाद्या उदाहरणामध्ये फक्त गुणाकार आणि भागाकार झाला। उदाहरण घेऊया आपण 75 भागिले 15 गुणिले 3 हे उदाहरण आहे। मग ह्या सूत्राने जर आपण करायला गेलो अगोदर भागाकार आणि गुणाकार तर ऑलरेडी भागाकार आलेला आहे, आपण भागाकार करायचा। 15च्या पाड्यामध्ये 75, 5 नंबरला 15 75 गुणिले 3 पुन्हा यांचा गुणाकार 5 त्रिक 15 म्हणजे ह्या पदावलीचं उत्तर येणार आहे 15। पण समजा असं गणित आलं 6 गुणिले 15 भागिले 15। मग आता सूत्र काय सांगतो अगोदर भागाकार मग गुणाकार। मग अगोदर भागाकार करायचा का तर लक्षात ठेवा जेव्हा गुणाकार आणि भागाकार या दोनच क्रिया दिलेल्या असतात तेव्हा जी क्रिया अगोदर दिली ती करायची। त्याचप्रमाणे बेरीज आणि वजाबाकी एवढ्या दोनच क्रिया दिल्या असतील तर जी क्रिया प्रथम दिली ती करायची।
तेव्हा ती अगोदर बेरीज मग वजाबाकी नाही, वजाबाकी अगोदर दिली तर वजाबाकी करा. या उदाहरणामध्ये फक्त गुणाकार आणि भागाकार दिलाय, बेरीज वजाबाकी दिलेली नाही. मग जशी दिली तशी करूया. जी पहिल्यांदा दिली ती म्हणजे प्रथम गुणाकार. पुन्हा नियम लक्षात ठेवा, तुम्ही म्हणता सर भागाकार अगोदर मग गुणाकार, तर मी काय सांगतोय फक्त दोनच क्रिया असतील तर अगोदर जी दिली ती करा. 6 गुणिले 15 15 सत्क 90, भागिलेला भागिले चिन्ह पुन्हा 15 आणि पुन्हा आहे 90 भागिले 15, 15च्या पाड्यामध्ये 90, 15 सत्क 90, 6 या पदावलीचं उत्तर येणार आहे 6. त्याचप्रमाणे फक्त बेरीज आणि वजाबाकी दिली असेल आणि अगोदर वजाबाकी असेल तर अगोदर वजाबाकी आणि नंतर बेरीज. अशा पद्धतीने हे सूत्र सगळ्या प्रकारच्या क्रिया दिल्या असतील तर करायचं. फक्त पदावलीमध्ये गुणाकार भागाकार असेल तर जे प्रथम दिले ते करा. दिलेल्या पदावलीमध्ये बेरीज वजाबाकी असेल तर जे प्रथम दिले ते करा. तर तुम्हाला हा घटक समजत असेल. धन्यवाद.